नमस्कार, जय बाळमामा. नितेश भाऊ नमस्कार, जय बाळमामा. जेवण वगैरे झालं का नाही? नामदेव भाऊ नमस्कार, नितेश भाऊ दोघं तर ॲड झालेत. या सर्वजण या, कारण का बाळमामाच्या मेंढराचं लाईव्हवर दर्शन घ्यायचं आहे आपल्याला. कारण का आता बुधगाव का काहीतरी या ठिकाणी बाळमामाची आपली पालखी तिथून निघाल्या. बुधगाव या गावामध्ये तिथं थांबणार आहेत. आता जस्टच फोनवर कॉन्टॅक्ट झालं आहे. आणि का त्यांनी सांगितलं होतं मला 2 दिवस पालखी राहणार आहे तिथं. 2 दिवसानंतर तिथनं आम्ही तळ दुसरीकडं हे करणार आहे. अमरभाव आले किंवा लाईव्हवर ते नसती. अमरभाव अमरभाव ऍड केलंय. जय बाळमामा. जय बाळमामा. कुठं उसात आहे बी? होय बसले सावलीला, मेंढर खाली नेली ती. हा होय होय मेंढर खाली नेली ती. मेंढर खायला सोडल्या तुम्ही? हो. टोपी नाही बी काटलं रे? हाय कशा ठेवल्या मग पडते उसात. 2 मिनिट. चेहरा का पडल्यावर दिसतोय रे तुझा? थांबल्या आता सावलीला, उन्हात फिरून आले. आता मेंढर पाणी दाखवायचं आहे. हा उन्हात ना आली आता. अरे हा चेहरा पडल्यावर दिसतोय म्हटलं. नाही नाही या नाही ना. उन्हात आल्यामुळे तर चालत. नितेश भाऊ काय म्हणते तर? थँक्यू नितेश तुमचा भाऊ. चेहरा का दिसून झालाय? माझा दिसना तुला कसा दिसत नाही मला काय कळणार. सगळ्याच दिसतोय मी. तू मला इथं पुढे दिसत नाही ना तुमचं. काल दिसत आज का दिसत झालं? पण तू मला दिसतोय की. थांब जरा बघू. तुम्ही मला दिसत नाही का? आता आता बाळमामाचा हे आला का फोटो? नाही. बाळमामाचा फोटो दिसतोय का नुसता? हा तो वर डीपी दिसतोय नुसता तुमचा. ते नवा बाळमामाचा नुसता फोटो दिसतोय का तुला? नाही 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 दिसत. आता बघ बरं दिसतोय का चेहरा? काय सुमित भाऊ. नारायण नारायण जय बाळमामा सर्व मित्रांनी. मित्रांनो आपण लाईव्ह बाळमामाच्या मेंढराचं दर्शन घ्यायला लागलोय. अमरला ऍड केलं होतं पण अमरला आपण काही दिसेना. नाही नाही मेंढराचं दर्शन दाव तू दिसतोय सगळ्यासनी. हा धावतो पिशवी जातो. जेवणाची पिशवी घेऊन जाते की. बर बर दाव दाव दाव. मेंढर इकडे नदीकडे इकडे त्या तिकडे मेंढर सोडलेलं आहे वाटतं. किती भारी हिरवगार मस्त रान आहे. भारी वाटतंय. जेवणाची पिशवी घेऊन चालली. जेवण वगैरे असं जेवायला म्हणजे झाडाखाली ठेवत्यात ती बसत्यात. सावलीला पाणी वगैरे ठेवून थंड राहील पाणी म्हणून.
हा संग्राम भाऊ आलाय का बघू, ऍड करतो संग्राम भाऊला पण. हा बघा बघा. जय बाळमामा, जय बाळमामा. आला का? मित्रांनो, तर लाईव्ह आपण दर्शन बघतोय बाळमामाच्या मेंढराचं. आता पालखी तिथनं तुम्ही कुठल्या गावाला, बुधगावला जाणार आहे का? काका गाव कुठल्या गावाला आलाय? हा भोसलेवाडी. हा भोसलेवाडी. सॉरी बरं का, बुधगाव मी म्हणतोय. भोसलेवाडीला चालले बघा का पालखी. आणि मेंढर पण आता त्या ठिकाणी जाणार आहेत. आ बर बघू, ते अजून पाण्यानं तर आवाय पाहिजे. मेंढर लय पुढे गेलेत का काय रे? हाय जवळ तिकडे चालले आता. पाणी दाखवायचं आता बसते आता देव 3ला उडते जाता येते बसल्यावर 3ला 4ला. दमवा लागली ती पाणी नसल्यावर पाहिजे कोणाकडे पण. वाईटा घेते त्यांच्या मागं पण. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो, हा बोल की. आला का संग्राम? नाही, संग्राम भाऊ जरा बीज आहे, त्याला ऍड हा ते केलंय. बघू अजून एकदा ऍड करून बघतोय. पिल्ल ट्रॅक्टर टाकत असेल, बारकी पिल्ल चालत नाही दिलायला. हा तेच की. दिसले का मेंढर बघा पुढे ती. संतोष भाऊला पण ऍड करूया. कुठला हो? संतोष बिंगार देवे. हा करा की. बघा ती दिसले का मेंढर? थांबा नाही रे. बघा इथे पुढं दिसले का आता? लय लांब आहेत. जवळ चालले त्यांच्या पैसे चालले आता. बघा ये. जय बाळमामा. मित्रांनो, लाईव्ह का बाळमामाच्या मेंढराचं दर्शन होतंय. मध्ये आहे काय? होय. कॅमेरा जरा व्यवस्थित मार की, सगळं ब्लड दिसतंय. उन्हात असल्यामुळे दिसत होता. बघा दिसते का? जय थांबा एक बाळमामा. मिनिट पुसतो जरा जय कॅमेरा. बाळमामा. मित्रांनो, आपल्या सर्वांना बघा लाईव्ह वर बाळमामाच्या मेंढराचं दर्शन भेटलंय बघा. खूपच छान. जय बाळमामा म्हणून कमेंट करा मित्रांनो. खरंच अरे संग्राम भाऊ कुठे गेले ती? संग्राम भाऊ आहे त्यांच्या मागे लागले ती यप. पिल्ल संग्राम हा पिल्ले तर चालत नाही बारकी. ते त्यांच्याकडे दिले पळत नाही ती. वैताग आणते ती पिल्ले. भाऊचे वैताग आणते ती पिल्ले. काय आज संध्याकाळ गाडीला बसणार आहे. पण आता विषय त्याला पाठवून देत नाहीत ना घालवून देत नाही. आता नाही. 6 महिन्यात तर ना पूजाराने सर सांगले 6 महिना नाही. मग चांगला आहे की 6 महिना राहावा की. संग्राम भाऊ काय म्हणते? तेव्हा बुक म्हणतो तेव्हा इच्छा नाही जायची. त्याला म्हणलं थांब बघू म्हणला काय काय होतं विचारत आणखी एकदा पुजाराला म्हणलं. बर विचारतो फोन करून मी. हम्म. जय बाळमामा. सर्व भक्तासनी बाळमामाचं खरंच साक्षात लाईव्ह वर दर्शन रोज आपण घेतोय मित्रांनो. आता या ठिकाणी पालखी होती बाळमामाची. आता भोसेवाडी म्हणून गाव आहे,
5 का 6 किलोमीटर अंतरावर आहे रे गाव तिथनं. काय माहित बाबा, दिसत लांब आहे. हा 5-6 किलोमीटरचा अंतर आहे बहुतेक. मग त्या ठिकाणी आता बाळमामाची पालखी आणि मेंढराचं तळ त्या ठिकाणी जाणार आहे. तर जवळ आसपास सर्व बाळमामाचं भक्त असेल तर प्लीज तिथं जाऊन दर्शन घेऊ शकताय तुम्ही. मित्रांनो, आपण लाईव्ह वर एवढे मेहनत वगैरे ही पोरं करतात, आपण त्यांना ऍड करून प्रत्येक मित्रांनो, प्रत्येक भक्तासने आपण लाईव्ह दर्शन दावतो का बाळमामाची मेंढर. छोटो बच्चा आहे बघा, किती भारी आहेत. आता तुम्ही हा पहिले नवीन नवीन असताना मेंढर पळून जात असत्याला ऐक ना तुझ्यापासून. होय, आता आता झालं एवढं सगळं. जवळ गेला तरी मेंढर हालत नाही, बघ की किती. ही बाकी सगळ्या सकाळच्या मध्ये बसली गोळक्या, ही काय दिसलो का? बघा बघा, मेंढराच्या मध्ये बसलाय बघा. जय बाळमामा. त्या पोराचा पाय चांगला झाला ना आता. झालाय मग उडतो मी अडकलो ह्याच्यात. हा हो निघाही झाली मेर सगळ्या अंगावर. आणि दीपक भाऊचं काय झालंय रे? दीपक भाऊ काय दिसना झाले. दीपक भाऊला पाठणार आज येणार आहे तिच्या. हा हा. आज त्याला घालून येणार आहे तिथनं. सर्जर आणि एवढे आता तिकडे कुठे जाते बाळमामा सर्व मित्रांनी जय बाळमामा. लकी नंबर 2. धन्यवाद, अभिनंदन. खूप छान वाटलं. कमेंट करत राहा. बाळमामाच्या नावानं चांग बोल तर करा, नाही तर जय बाळमामा तर करा. मित्रांनो, एवढं मेहनत एवढं कष्ट घेऊन तुम्हाला खरंच बाळमामाचं लाईव्ह वर मेंढराचं दर्शन तुम्हाला सर्वांना आम्ही धावतोय. आणि रोज तुम्हाला म्हणलंय मी, रोज जोपर्यंत बाळमामाच्या सेवेला माझं भाचा गेलेला आहे तोपर्यंत तर तुम्हाला रोज दर्शन भेटणार आहे. आज कितवा दिवस आहे रे आपला? म्हणजे तुला किती दिवस झालं तुला? झाले 10-12 दिवस झाले. 10-12 दिवस झाला आहे ना? होय. तर मित्रांनो, 10-12 दिवस झाले बघा जाऊन. त्यो किती दिवस आहे अजून रे? अजून 1 महिना. पाडव्याच्या आधी येणार आहे. अजून 1 महिना. होय, 6 महिना होते ना, 40 दिवस होते ती. हा मग बरोबर. आता संग्राम भाऊला म्हणावं राहून दे, म्हणावं राहा म्हणावं. आता व्हिडिओ कॉल सांगतो त्याला. हा राहा म्हणावं. कसा आता एवढा दिवस राहिलाय नाही, ते मन पण लागण गावाकडे याला. राहा म्हणावं आता. होय, सांगतो त्याला राहा म्हणते त्याला. हा मग तेच की, त्याला ऍड करतोय. पण संग्राम भाऊ काय ऍड होईना. नितेश भाऊ बघू करून. नितेश भाऊ बघतोय तुला काय मेसेज वगैरे देणार आहे का नितेश भाऊ? हॅलो नितेश भाऊ, अहमदला काय तुम्ही मेसेज देणार असला तर कमेंट मध्ये सांगा जरूर. तो वाचतोय, बघतोय तुम्हाला. पण नितेशला मी ऍड केलं तर होतच नाही रे. नसेल होत. नाही, तो येतच नाही लाईव्ह वर. मित्रांनो, लाईव्ह वर का खरंच बाळमामाचं मेंढराचं दर्शन आपल्याला सर्व भक्तांनी मिळतंय. आता 12:30 वाजलेले आहेत. आपलं टायमिंग आहेच 12 ते 1 पर्यंत. पुन्हा संध्याकाळ तळाव किती वाजता जाणार आहे तुम्ही? 5 वाजता पालखी गेली असेल. पालखी आहे माग हळूहळू येते. लय सामान असते ते. 5-6 ट्रॅक्टर आहे ती. बारकी पिल्ला ट्रॅक्टर आहे ती. पालखी जाऊन थांबते मेंढरा तळबीळ ठोकायचं. नंबर 2. धन्यवाद. जय बाळमामा. कमेंट लय का या लागल्यात. अरे बाप. होय, पण आता एवढ्यासनी रिक्वेस्ट केल्यात, त्याला पण
ऍड व्हायचा आहे. पण मित्रांनो, सगळेच ऍड जर आपण झालो तर गोंधळ होतोय जास्त. काय काय भक्तासनी मेंढराचं दर्शन आपल्याला धावताच येणार नाही. त्यामुळं 2 ते नव ठिकाणी हा ते सांगते येणार होता ना. अरे सांगतो भाऊला घेतलंय, पण ते बहुतेक कामात असेल. संग्राम भाऊ हा काय होईना झालाय ऍड. त्याला 2 मिनिटं मी फोन लावून विचारतो. हा चालू असून दे. नितेश भाऊ स्क्रीनशॉट पाठवा व्हॉट्सअपला. हॅलो सुम्या. हा नितेश भाऊन खाली बघ की मेसेज केलाय, वाच की जरा. हा हा लगा तुला एवढं ऍड करतोय सुम्या, तू जरा बोलत जा की रे. बोलते या आता मेंढर आणला सारखी हो. नाही नाही बोलत जा. काका कुठायचंय काका? दिसलं का? हा काय काय मेंढर राखायला लागले ती. होय. हाय का पाणी खाली? पाणी पाजलंय का नाही अजून? नाही पाजा पाणी आहे खाली. आपल्याला प्याला आहे का? आपल्याला प्याला येते का खाली? आपल्या तर पेता हा जाग पाटील तिकडे गेलाय. तिकडे गेलाय पाटील. सुम्या हा संग्राम भाऊ पाटील फोन लावला होता. हा कामात का काय तर आहे बहुतेक. चाल म्हणजे आल्या गेली पालखी की कशी आहे का काय संग्राम भाऊ? पालखी बशी जाते तर पिल्ला येते सगळी. तुझा चार्जर दिला का मोबाईलचा? नाही ते तुम्हाला करडवाला घेऊन तिथनं म्हणजे तळावनं गायब झालाय मी. होय. मग त्या आता पोराला चार्जिंग दिलता. हा त्या त्या पोराला दिलता करडवाल्या पोराला. हा हा त्या बायका दिल नाही रे. पण पोर दिल आणून दिल. जय बाळ मामा. हा म्हणला हा देतो म्हणलाय आणून. नाही नाही देणार की. त्याच्या लक्षात वगैरे नसेल रे. त्याला लावला रात्री फोन येतो म्हणला उद्या त्याला. ते कुठे गेलाय तो? कोण? ते पोरग ती कराड मधला आहे का? हा ते कार्ड मधला आणि ते यो संग्राम आहे तो 32 शहराचा. संग्राम वे आता 32 मध्ये म्हणजे आपल्या इकडंच की आहे की नाही? आपल्या इकडनंच. नागझी विजापूर ही त्या मार्गे ना? नाही ना इकडे इस्लामपूर मार्गे. हा इस्लामपूर म्हणजे कोल्हापूर इस्लामपूर. हा ते तिथला आहे 32 शहराचा. जात नाही आपण नागपंचमीला. ते 32 शहर. ते काय रे माझ्या डोक्यात झालं. नागपंचमीला म्हटल्यावर मग माझ्या डोक्यात आलंय आता. बरोबर ते 32 शहर. त्याने बोलले रे जाणार आहे त्याकडे फितने झाल्या. नाही नाही इथनं झाल्यावर त्याला पण म्हणलंय मी संग्राम भाऊला. सगळे आपले पोरं म्हटलं बाळमामाचे जेवढे शेवल आहे तेवढे जण या. काय प्रसाद करूया म्हटलंय. सगळ्यांचं पाईप तर लागलं आपल्या दारी. काय म्हणला? मग होय म्हणलाय की, पण आता संग्राम भाऊला कसं 6 महिना झाल्यावर तुला किंवा संग्राम भाऊला पण म्हणजे डायरेक्टली असं कुठं जाता येणार नाही ना. तुम्ही तुमच्याच घरी जाऊ शकताय. होय. हा पुन्हा मग घरातनच मग असं तुम्हाला वेळ काढून मग रविवारचं मग या लागल. रविवारी आपण प्रसाद पण करतोय ना. हा त्यामुळे तो म्हणला कधी आपण जाऊया म्हणला.
बघू की आता संग्राम तर म्हणलाय बघू रविवारी बघून त्याला मग मी म्हणतोय बोलवायचं. चालतंय. काका पाणी आण काय करायला लागले? ते पण काका बसले शेंगा खात. ते पण घेऊन ये पाणी. हम्म. पाठीला जेवायला बसून. हो, काका शेंगा खात्यात. जेवण करून घेऊ मग. नाही मी जेवलो असतो. बाजू ठेवा मग थोडस. पिशवी हाय सगळं लय ठेवायला भाकरी इथं. लागते, पाण्याची बाटली, जेवण. हे असं जेवण आणते तेव्हा. हा जय पाणी घेऊन हे भाकर काय त्या पहिलं तुला आठवतंय का तू मसराकडे हे जाताना असं जेवण आपण घेऊन जात होतो? माहित आहे. मला ते दिवस अजून आठवते. आणि आता कायचे शायनिंगचं डबं एका तरच एक डबं. पहिलं जेवण मित्रांनो असं फडक्यातनं बांधून पिशवीमध्ये जेवणाचं गटूळ आणि डबा सॉरी ही पाण्याची बॉटल एक घेऊन आम्ही पहिलं मसराकडे जातो. पहिलेच दिवस आठवले की खरंच. पण 2-2 भाकरी अरे लय भाकरी आम्ही खात होतो. असं तुकडाभर राहायला कुठलं दवा रानात. नाही पहिले माणसं लय रे लय. अरे 2-2 अडीच भाकरी आम्ही एकटं खात होतो. तेव्हा माझं वय पण नव्हतं एवढं खाणार. आणि आता अर्धी भाकरी जायना झाल्या. पण रानमाळात जाते जेवण कोणाला पण म्हण रानमाळात जातच. आणि खरं म्हणलं तर झाडाखाली बसून खायचं का नाही ही एन्जॉय वेगळं आहे. खायला सुम्या आमचा म्हटला रात्री फोनवर म्हणला 3 भाकऱ्या खाते. सुम्या हा तू घरात तुला 1 भाकरी जात होती का रे? नव्हते. मामा आता जेवण किती करा. खाते? पाणी घेऊन आता 3 दुपारात जर लय राहते 4-5 खाते. भाकऱ्या काय? चपात्या खाल्ल्या जास्त. सकाळी अरे 4 तू चपात्या 1 खाल्ल्या भाकरी खात भात नव्हता, खाल्ला. 1 भाकरी नीट. मित्रांनो ही खराय बरं का. 1 भाकरी त्यानं आतापर्यंत मला जर पाणी घेऊन तुम्ही. आई तो खास प्रकार आणतो. लयत लय 1 भाकरी खाल्ली असेल त्यानं. पण असं त्याला 1 मामा भाकरी जात नव्हती. आता हो, बाळमामाच्या मामा. शेवेला जेवण गेल्यापासून करा. जय बाळमामा. हॅलो हा जेवण करा. जेवण करा. हा करा. तुम्ही आज जेवायला लागलाय वी? हे काय हा जेवा. बघा जय बाळमामा. खाताय का? हा करा. पोचलं आम्हाला सगळ्या भक्तासनी पण पोचलं. काडी कुठे काडी गाडी असेल. मी सकाळी गाडी काढ. काय करता हे, हॅलो हा हा प्रसाद आहे ना का सकाळचा? हा प्रसाद आहे आणि ती भाकऱ्या देतात ना माणसं. हा अनुदान करतात नव का? होय. हा बरोबर. आहे का? बरं ठीक आहे सुम्या. हा तुम्ही जेवण करा नंतर तुम्हाला ऍड करतो. चालतंय. हा मग संग्रामला तुला मग नंतर ऍड करतो. तर मित्रांनो हा ठीक आहे. त्यांना जेवून द्या आता. हा. आपण दुपारी 3-3:30च्या आसपास आपण त्यांना लाईव्ह वर घेऊया. म्हणजे झाडाखाली सगळी मेंढरं बसलेले असतात. त्या टाइमला आपण जरा मेंढराचं सगळ्या भक्तांनी पण लाईव्हला दर्शन द्याव्या. आणि संध्याकाळ 5च्या आसपास पालखी पशी संग्राम भाऊ गेला की मग पालखीचं आपण दर्शन घेऊया. नवीन ठिकाणी नवीन गावामध्ये पालखी आता जाणार आहे आज. ती चालत चाललेले आहेत. आणि मित्रांनो मग संध्याकाळ आपण 5 वाजता पण दर्शन बाळमामाच घेऊया. तर जय बाळमामा सर्व मित्रांनी.